जय भीम नम बुद्धाय। आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी सरकारी शाळेमध्ये या प्रायव्हेट शाळेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नाही। आज 15 ऑगस्ट 2026 आजच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कितीतरी कमी लोकांनी आपल्या महाराष्ट्रातच नाही तर बाहेर ठिकाणी पण भरपूर लोकांनी बाबासाहेबांचा फोटो लावला नाही शाळेत। तुम्हाला खोटं वाटत असेल तर महाराष्ट्रातला व्हिडिओ बघा, हा दाखवतो तुम्हाला मी किती लोकांनी लावलाय नाही फोटो। बघितला काय दिसतं तुम्हाला बाबासाहेब फोटो नाही। आणि हा दुसरा व्हिडिओ बघा, हा पोरगा बाबासाहेबांचं गाणं म्हणून राहिला पण तिथं बाबासाहेबांचा फोटो नाही। बघितला आणि हा पण व्हिडिओ बघा, इथं पण बाबासाहेबांचा फोटो नाही। चालत नाही काय सर बाबासाहेब तुम्हाला? नाही मुळे बाबासाहेब चालत नाही काय सर तुम्हाला? बघितला मग काय चालू आपल्या महाराष्ट्रामध्ये मला हे समजून राहिलं नाही। बाबासाहेब आंबेडकरांचा बाट का होऊन राहिलेला आहे? अरे तुमचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झाला पाहिजे, कमेंट करून तुम्ही सांगा तुमची प्रतिक्रिया निवडा की जेणेकरून बाबासाहेब आंबेडकर यांचा बाट काय आहे। हा अशा हरामखोर मनुवादींना, असे नाजायज औलादी आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्मलेले आहेत की ते बाबासाहेबांचा बाट करतात। किती मनुवादी भडवीचे लोक आहेत घू खाणारे की बाबासाहेब आंबेडकरांचा बाट का? स्वतंत्राचे कायदे, स्वतंत्र भारताचे कायदे मंत्री बाबासाहेब आंबेडकर, स्वतंत्र भारताचे जनक बाबासाहेब आंबेडकर, आणि यांचाच फोटो लावत नाही हरामखोर। यांचेच फोटो लावत नाही म्हणजे का? एवढा दुर्व्यवहार का आपल्या महाराष्ट्रामध्ये मला समजून राहिलं नाही। हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर झाला पाहिजे, व्हायरल झाला पाहिजे आणि आपल्या भीम सैनिकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये असं का होऊन राहिलेलं आहे। मी ह्या गावोगावी जे शाळा आहे त्या शाळेमध्ये जे प्रिन्सिपल आहे, जे शिक्षक आहे, माझं एकच म्हणणं नाही, लवकरात लवकर भीम सैनिकांनी इथं जावं आणि त्यांना भीमटोला द्यावा आणि म्हणावं, त्यांचा व्हिडिओ काढावा बाबासाहेबांच्या फोटोच्या समोर आणि क्षमा मागण्याचा व्हिडिओ निघाला पाहिजे, हे माझं मत आहे। महाराष्ट्रातले सगळे भीम सैनिक पॅथर जेवढे काही आहे त्यांनी ह्या गावीले जावं, माझं मत आहे। उद्यापासून तेच काम करा का तुम्ही बाबासाहेबांचा फोटो का लावला आणि तुमच्या बापाचा फोटो का लावला आणि तुम्हाला बाबासाहेब का चालत नाही हे सांगा, त्याला विचारा, जेणेकरून माझ्या बौद्ध बांधवांना, माझ्या जमीवाल्यांना माझं एकच सांगणं आहे की यांना बाबासाहेबांचा बाट का होतो? कारण बाबासाहेबांना दिलेले कर्तव्य, बाबासाहेबांना दिलेला स्वतंत्रता या गोष्टी चलते यांना, पण बाबासाहेब का चालत नाही? अरे बाबासाहेब आंबेडकर का विसरले लावायला? गांधीजी का नाही विसरले? मला हे समजून राहिलं नाही। एवढा जातीवाद आला कुठून हा जातीवाद? एवढी घृणा बाबासाहेबांच्या बद्दल, एवढी नफरत बाबासाहेबांच्या बद्दल? अरे हरामखोरांनो, त्या बापाचं खाऊन राहिले, त्या बापाला बेमान होऊन राहिले बेमानांनो। माझं मत एकच आहे, बाबासाहेबांचे फोटो का लागले नाही आपल्या महाराष्ट्रात? जिथं जिथं शाळा आहे त्या ठिकाणी फक्त गांधीजीचाच फोटो लागलेला आहे, बाबासाहेबांचा कमी लय लागलेला आहे। मी सांगतो तुम्हाला, आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी 10 ते 15% बाबासाहेबांचे फोटो शाळेत लावले नाही। गांधीजीचा लावला पण बाबासाहेबांचा नाही का? बाबासाहेबांचं भाषण दिलं, बाबासाहेबांचे गाणे म्हटले तर बाबासाहेबांचा फोटो का लावला नाही हे माझं मत आहे। का एवढा बाट? बाबासाहेबांच्या प्रति बाट एवढा का बरं?
एवढा बाट का तुमचा बाबासाहेबांच्या प्रती, हे माझं मत आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला, अरे हरामखोरांनो, गायभान्यांनो, गु खाय हो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला हे तुम्हाला वाटते? हे मनुवादी स्वतंत्र झाले होते इंग्रजाच्या त्याच्यातून. आणि इथला जो सुशिक्षित, जो वंचित समाज अस्पृश्यतेने वागणूक देत होता, तो समाज अजूनही तो स्वतंत्र झाला नव्हता. त्या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या द्वारे स्वतंत्र केलं. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं करूनही त्यांनी कायद्याचा अभ्यास केला, स्त्रियांसाठी एवढा कायदा कडक आणला, तरी काही हरामखोर नीच नीच पापी एका मायचे नसणार ते. मला असं वाटते ह्या प्रिन्सिपल असो, मास्तर असो, कोणी असो, त्यांनी लवकरात लवकर राजीनामा तर नाहीच, पण त्यांचा क्षमा मागण्याचा व्हिडिओ आला पाहिजे सोशल मीडियावर. माझ्या सगळ्या भीम सैनिकांना माझं एकच म्हणणं आहे, आता तुमची खरी मदत हवी आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो का लागले नाही, शाळेत जा आणि त्या शाळेत जाऊन त्यांना विचारा आणि तिथला व्हिडिओ बनवा, जेणेकरून सोशल मीडियावर तुम्ही तो अपलोड करा. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकराची खरी ताकद तेव्हा ओळखू. कारण आपण सोशल मीडियावर एवढे सारं बोललो, लय सारं बाबासाहेबांच्या प्रती काही काही बोलतो, पण जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जेव्हा 26 जानेवारी असो या 15 ऑगस्ट असतो त्या ठिकाणी लागत नसेल आणि टकल्या गांधीजीचा फोटो लागत असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा असं लागत, तर तो विचार करा तुम्ही किती निष्पाप लोक असणार, ते जातीवादी भडवे असणार, गु खाणारे लोक असणार. हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झाला पाहिजे, कारण माझ्या सगळ्या जयभीमवाले पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, सगळ्या आंबेडकरी नेत्यांना पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. कळलं का? जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान, जय जिजाऊ, जय रमाई.